रामकृष्ण हरी बंधूनो, मी ॲडव्होकेट बंडू काशी. बंधूनो, माझा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असून आपण प्रत्येकाने तो ऐकावा आणि जास्तीत जास्त मराठा बांधवाकडे तो शेअर करावा. बंधूनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था सुद्धा काही कांची रखेल झाली. ही संसद विधिमंडळे सुद्धा हिजड्यांची हवेली झाली. मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, मी माझी व्यथा सांगू कोणाकडे, कारण इथली न्यायालये सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली. याचा प्रत्यय मराठ्यानं तुम्हाला आणि आम्हाला घडोघडी येताना दिसतोय. एक गुणवंत सदावर्ते नावाचा वकील उठतो आणि जाहीरपणे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाचा अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अपमान करतो, आपल्या नेत्यांचा अपमान करतो, आपला अपमान करतो. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादाचा अपमान करतो, त्यांच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाची वक्तव्य करतो. तेव्हा महाराष्ट्रातील वकील बंधूंनो, महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, मी तर त्याच्या विरोधात दिवाणी फौजदारी स्वरूपाच्या आबरू नुकसानीचा दावे दाखल करणार आहेच. परंतु आपण सुद्धा माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे, त्या गुणवंत सदावर्तेला तुम्ही तुमच्या वतीनं त्याला नोटिसा पाठवा मराठा समाजाची आणि तुमची माफी मागायला लावा. जर त्यांनी लोकी स्वरूपात तुमची माफी मागितली नाही, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून तुमची मराठा समाजाची माफी त्यानं मागितली नाही, तर न्यायालयामध्ये त्याच्यावरती दिवाणी स्वरूपाच्या आणि फौजदारी स्वरूपाच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठीचे दावे दाखल करा. आपल्या मराठा समाजाच्या वकिलांकडे जा आणि मराठा समाजाच्या वकिलांना माझी हात जोडून विनंती आहे, बांधवांनो, आपल्या समाजाचे तुम्ही होणार नाही तर होणार कोणाचे, त्याच्यावरती केसेस दाखल करा आणि मराठा बांधवाकडून 1 रुपया सुद्धा फी घेऊ नका. बंधूनो, त्या गुणवंत सदावर्त्याला पहिल्यांदा माफी मागण्याची नोटीस पाठवा आणि त्यांनी जर माफी नाही मागितली तर न्यायालयामध्ये त्याच्यावरती फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करा. न्यायालयात तो आला नाही ना, त्याच्यावरती वॉरंट काढा, परंतु तुम्ही दावे दाखल करा. न्यायालयाला सुद्धा कळू द्या, मराठा समाजाच्या लोकांच्याकडून हजारो स्वरूपाचे केसेस दाखल होऊ शकतात. प्रत्येक न्यायालयात कमीत कमी 100, 200, 300, 500 तरी केसेस दाखल झाल्याच पाहिजेत. अशा प्रकारची मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. त्या गुणवंत सदावर्तेचा ऍड्रेस आहे बी भरूचा रोड, काळा घोडा, फोर्ट मुंबई, आणि त्या पिनकोड आहे 40001 आणि त्याचा ईमेल आयडी आहे दुसऱ्या लिपीमध्ये adv.gns@gmail.com. बंधूंनो, ज्याला ज्याला दावे दाखल करायचे आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओ नंतर कमेंट्समध्ये आपले मोबाईल नंबर पाठवावेत. ज्यांना कोणाला आपल्या स्थानिक न्यायालयामध्ये मराठा वकील भेटणार नाही त्यांनी मला कॉल करावा किंवा मी तुम्हाला कॉल करेन. तुम्हाला मोफत तुमची वकिली करण्यासाठी वकील उपलब्ध करून दिला जाईल. मराठा बांधवांनो, उठा, संघटित व्हा, संघर्ष करा आणि ह्या गुणवंत सदावर्त्याला माफी मागायला लावा. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाची त्यानं माफी मागितली पाहिजे. माफी न मागितल्यास त्याच्यावरती हजारो केसेस दाखल करा. न्यायालयाला कळू दे की मराठा समाजाचा अपमान कसा केला जातो आणि मराठा समाजाचे लोक कसे न्यायासाठी न्यायालयामध्ये येतात. रामकृष्ण हरी बंधूनो, 1 मराठा कोटी मराठा, 1 मराठा 7 कोटी मराठा. रामकृष्ण हरी.